नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात व्यक्तींकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. आम्हाला गर्व आहे, आम्ही एक निष्कलंक आणि प्रामाणिक खासदार निवडून दिला, असा मजकूर असलेला हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलाय. राजाभाऊ वाजे यांच्या छायाचित्रासह लावण्यात आलेल्या या बॅनरनं स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं गेलंय. ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर राजाभाऊ वाजे यांनी मात्र आपली निष्ठा कायम ठेवल्याची चर्चा सुरू आहे. पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली होती. याच पार्श्वभूमीवर निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या प्रतिमेमुळे समर्थकांकडून त्यांचं कौतुक केलं जात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान कार्यालयाबाहेर लावलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्यात. मात्र हा बॅनर नेमकी कोणी लावला याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नाही आहे. एकंदरीतच नाशिकमध्ये निष्ठावान खासदार म्हणून राजाभाऊ वाजे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. अश्विनी पुरी, उत्तर महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.